येस सर. शांतता. मागचे आवाज बंद करा. मागे आवाज चालू मागे तू इकडे रे. तुम्ही इकडे सगळे थांबून. अरे त्यांना दिसत त्यामुळे ह्याला इथे आणलं. तू मध्ये येतो. काय म्हणाल तू? कसा झाला दौरा एकंदरीत बरेच आवाज आहे का टेबल थोडा पुढे सरकवा. ओके ओके ओके. तुमच्यापैकी कोणीतरी एक मध्ये खुर्ची घेऊन बसेल. नाही म्हणजे काय होईल, मला बोलताना बरं पडेल. काय होतं, माझं कोण प्रश्न विचारतो ना कॅमेरा फ्रेंडली आहे. कॅमेरा फ्रेंडली आहे. कॅमेरा बरोबर तुमचा संवाद चांगला असतो. सोलापूर पासून मी या दौऱ्याला सुरुवात केली. एक साधारणपणे 3.5 महिन्यावरती विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतर होतील असं चिन्ह आहे, असं आज तरी वाटतंय. आणि त्या दृष्टिकोनात आता माझा पहिला दौरा माझा मराठवाड्याचा आज इथे समाज. आणि 20 तारखेला माझा विदर्भ दौरा सुरू होतो. तुमच्याकडे काही बातम्या आल्या, तुम्ही दौरा आवरता घेतला वगैरे. कुठला आवरता घेतला मला कळलेलं नाही अजूनपर्यंत, कारण माझा दौरा पूर्ण झाला. मध्ये ज्या काही गॅप्स होत्या त्या मी उदाहरणार्थ हिंगोलीला मी राहणार होतो. हिंगोलीला राहायच्याऐवजी मी तिथून कव्हर करून परभणीला आलो वगैरे असं. तर ते आज हा दौरा पूर्ण होतोय माझा. सोलापूर पासून या गोष्टीला सुरुवात झाली आणि गेले अनेक दिवस मराठवाड्यामधलं वातावरण आणि मराठवाड्यामधलं एकूण राजकारण याविषयी पाहत होतो, ऐकत होतो आणि त्याची प्रचितीही आली. सोलापूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी जे बोललो ते मला असं वाटतं सगळ्यांनी पाहिलं, ऐकलं. पण त्याच्यानंतर ज्या जाणीवपूर्वक बातम्या केल्या गेल्या त्या मला असं वाटतं थोड्याशा धक्कादायक होत्या. राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध, राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज, काय वाटेल त्या हेडलाईन्स काही लागल्या. तुम्हाला कदाचित आठवत असेल तर 2006 साली मी पक्षाची स्थापना केली आणि 2006 सालापासून आजपर्यंत आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं, ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे. आणि त्याच्या उपर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये. महाराष्ट्र राज्यासारखं राज्य मला असं वाटतं हिंदुस्थानात दुसरं कुठचं राज्य नाहीये की या राज्यामध्ये शिक्षणापासून ते नोकऱ्यांपर्यंत, उद्योगधंद्यापर्यंत इतक्या गोष्टी इथे उपलब्ध असताना बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळतात, पण आमच्या मुलांना मुलींना इथे त्या गोष्टी मिळत नाहीत. त्या जर समजा महाराष्ट्रामधला जर जो कोटा आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या काही उपलब्ध गोष्टी आहेत ह्या जर समजा आपण नीट वापरल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींसाठी, मराठी मुला मुलींसाठी, तर आपल्याला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये.